नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माझ्याकडे शर्ट पीसचं कापड आहे उरलेलं, याच्यामधून आपण पिशव्या वगैरे बनवल्या त्या आणि त्याच्यामधून कापड उरलेलं आहे ते यापासून आपण बघा पाटावरचा रुमाल बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। इथे मी कटिंग पण करून घेते, पण दाखवते याचं माप। आता माप आपलं तुम्ही तुमच्या पाटानुसार घ्यायचं आहे बघा, जेवढा लांब किंवा रुंद असेल तेवढा घ्यायचा आहे। या ठिकाणी अंदाज दाखवतो तुम्हाला मी, इथं 18 इंच घेतलेला आहे। या ठिकाणी बघा 18 इंच आहे आणि रुंदीला घेतला आहे 11 इंच। आता तुमचं जे माप असेल ते तुम्ही घेऊ शकता, कोण पाट बोलतो कोण पिढं बोलतो त्या पद्धतीने। बघितलं मी 2 पीस असे कट करून घेतले आहेत, कारण 2 पीसमुळे थोडंसं जाड होईल। दुसरं कापड आहे बघा, याच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। याच्या आपल्याला बघा 4 इंचाची पट्टी कट करायची आहे। हे बघा 4 इंचाची आपण पट्ट्या कट करून घेऊ। या ठिकाणी बघा इथे पट्ट्या मी कट करून घेत आहे। आता या पट्ट्या आपण अगोदर जॉईंट करून घेऊ बघा अशा। बघा ही पट्टी सुईची ठेवायची आहे आणि उलटी ठेवायची आहे। याला सरळ शिलाई मारून घेऊ। जे पट्ट्या कट करून घेतल्या आहेत त्या बघा, खालची पट्टी सुईची आहे आणि वरची पट्टी उलटी ठेवायची आहे आणि जॉईंट करून घ्यायची आहे आणि एकदा टिप पण देऊन घ्यायची आहेत बघा। यात पद्धतीने आपण सर्व पट्ट्या जॉईंट करून घेणार आहोत, जेवढा आपल्याला पूर्ण घेर लागेल ना त्या पद्धतीने। आता बघा आपण काय करायचं आहे, कुठल्या पण एका साईडनं असं फोल्ड करायचं आणि आपल्या आवडीनुसार प्लेट टाकत चालायच्या। तुम्हाला जवळ जवळ पण टाकू शकता, थोड्याशा फ्लॅट टाकायच्यानंतर त्या पण टाकू शकते। मी इथं बघा 1-1 इंचाच्या अंतरावरती या प्लेट टाकून घेत आहे अंदाजाने। चला तर पूर्ण अशा आपण प्लेट टाकून घेऊ। चला तर मी पूर्ण याला प्लेट टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता या ठिकाणी आपल्याला प्लेट टाकून झाले आहे। आता यो कापड आहेत ना खालचा, आपण तो व्यवस्थित सरळ ठेवून घेतलेला आहे, म्हणजे ती चांगली बाजू आहे ती आपण सुईची बाजू आहे ती वरती ठेवला आहे आणि या पद्धतीने आपल्याला फ्रिल बघा अशी जॉईंट करून घ्यायची आहे 4 पण साईडला। बघा अशी या पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी बघा इथं मी जॉईंट देऊन घेणार आहेत। तर त्या ठिकाणी बघा आपलं जॉईंट देऊन झालेलं आहे। आता आपण हे करून घेऊ। तर तुम्ही पूर्ण याला बघा आता फ्रिल लावून घेते आणि तुम्हाला दाखवते। या ठिकाणी बघा पूर्ण याला फ्रिल लावून घेतले आहेत
आता व्यवस्थित ही आपल्याला फ्रिल आहे ते आजच्या साईडने करायचे आहे. जो कापड आहे बघू तर आपल्याला उलटा ठेवायचा आहे. या पद्धतीने सुईची बाजू ती आजच्या साईडने ठेवायची आहे. आपल्याला बघा चारी पण साईडने शिलाई मारायचे. फक्त 2-1 इंच आपण कापड सोडून द्यायचं आहे, कारण त्या ठिकाणाहून आपण पलटी मारणार आहोत. बघा या ठिकाणी मी 2-3 इंच कापड सोडून दिलं आहे. आता त्यामुळे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. बघा हे हा पाटावरचा रुमाल तुम्ही चौरंगाला सुद्धा बनवू शकता याच पद्धतीने. जी ओपन बाजू आहे बघा ते आपल्याला कापड आजच्या साईडने फोल्ड करायचं आणि कडेकडे पूर्ण चारी पण साईडला आपण आता एक शिलाई देऊन घेऊ. व्यवस्थित असा एकदम मस्तपैकी आपला बघा रुमाल तयार झाला आहे. बघा आपण दोन्ही पण साईडने यूज करू शकतो. फक्त एकाच ठिकाणी आपला जॉईंट आलेला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या पद्धतीने आपण ठेवू शकतो बघा पाटावरती.